नमस्कार माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा बरं का. त्यासमोर जे नोटिफिकेशन त्याला हिट केल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत नाताळ या सणाविषयीच्या 20 ओळींचा सोपा मराठी निबंध. काय पाहणार आहोत? नाताळ या सणाविषयीचा 20 ओळींचा सोपा मराठी निबंध. तर चला वेळ न लावता पाहूयात. पहिली ओळ आहे, नाताळ हा ख्रिश्चन धर्मातील एक प्रमुख आणि पवित्र सण आहे. नाताळ हा ख्रिश्चन धर्मातील एक प्रमुख आणि पवित्र सण आहे. हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जातो. या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला अशी श्रद्धा आहे. या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला अशी श्रद्धा आहे. नाताळ जवळ आल्यावर सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. नाताळ जवळ आल्यावर सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. लोक आपल्या घरांची सुंदर रोषणाईने सजावट करतात. लोक आपल्या घरांची सुंदर रोषणाईने सजावट करतात. क्रिसमस ट्री हा या सणाचा मुख्य आकर्षण असतो. क्रिसमस ट्री हा या सणाचा मुख्य आकर्षण असतो. या झाडावर दिवे, तारे, घंट्या आणि भेटवस्तू लटकवतात. या झाडावर दिवे, तारे, घंट्या आणि भेटवस्तू लटकवतात. मुलांना सांताक्लॉजची खूप उत्सुकता असते. मुलांना सांताक्लॉजची खूप उत्सुकता असते. सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू देतो अशी कल्पना आहे. सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू देतो अशी कल्पना आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली जाते. नाताळच्या पूर्वसंध्येला चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली जाते. लोक येशू ख्रिस्ताच्या प्रेम, दया आणि क्षमेच्या संदेशाची आठवण करतात. लोक येशू ख्रिस्ताच्या प्रेम, दया आणि क्षमेच्या संदेशाची आठवण करतात. या दिवशी कुटुंबीय एकत्र येऊन सण साजरा करतात. दिवशी कुटुंबीय एकत्र येऊन सण साजरा करतात. घराघरात स्वादिष्ट केक, कुकीज आणि खास पदार्थ बनतात. घरात स्वादिष्ट केक, कुकीज आणि खास पदार्थ बनवतात. एकमेकांना शुभेच्छा देणे आणि भेटवस्तू देणे ही प्रथा आहे. एकमेकांना शुभेच्छा देणे आणि भेटवस्तू देणे ही प्रथा आहे. नाताळचा मुख्य संदेश म्हणजे प्रेम, शांतता आणि बंधुभाव. नाताळचा मुख्य संदेश म्हणजे प्रेम, शांतता आणि बंधुभाव. समाजातील गरीब, अनाथ, आजारी लोकांना मदत करण्यावर भर दिला जातो. समाजातील गरीब, अनाथ, आजारी लोकांना मदत करण्यावर भर दिला जातो. शाळा आणि समाज संस्था नाताळचे कार्यक्रम आणि गाणी सादर करतात. शाळा आणि समाज संस्था नाताळचे कार्यक्रम आणि गाणी सादर करतात. जिंगल बेल्स आणि इतर नाताळ गीते सर्वत्र ऐकू येतात. जिंगल बेल्स आणि इतर नाताळ गीते सर्वत्र ऐकू येतात. नाताळ हा सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणणारा सुंदर सण आहे. नाताळ हा सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणणारा सुंदर सण आहे. या सणातून आपण दया, मदत आणि सहानुभूतीचे मूल्य शिकतो. या सणातून आपण दया, मदत आणि सहानुभूतीचे मूल्य शिकतो. अशा प्रकारे नाताळ या सणाविषयीच्या 20 ओळी निबंध संपलेला आहे. मुलांनो, हा निबंध तुम्हाला कसा वाटला? हा निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.